नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. तर उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. सर्वात आधी मी इथं एक ओलं नारळ घेतलेला आहे. तर हे ओलं नारळ आपल्याला आता किसून घ्यायचं आहे. किसणीनं किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बारीक करू शकता. तर मी किसणीनं किसून घेणार आहे. ओलं नारळ इथं किसून घेतलेलं आहे. तर हे 2 वाट्या आहे आणि अर्धी वाटी गूळ आहे. तर आपल्याला आता हे सर्वात आधी कढई गरम करून घेतलेली आहे मी. त्यामध्ये थोडे 2 चम्मच पाणी टाकणार आहे, म्हणजे आपला गूळ लवकर वितळतो. गूळ इथं मी बारीक करून घेतलेला होता, म्हणून लवकर वितळणार आहे तो. तर बघू शकता तुम्ही, छान असा गूळ आता वितळत आहे. गुळाची आपल्याला इथं पाक करून घ्यायची नाही. गुळाला छान उकळी आली की आपल्याला इथं नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला आता नारळाचा किस चांगला असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर थोड्या वेळानंतर त्याला असं पाणी सुटतं, बघू शकता तुम्ही. नारळाचा किस आपल्याला इथं आता शिजून घ्यायचा आहे चांगला. तर ते जे पाणी सुटलेलं आहे ते पाणी आटत नाही तोपर्यंत याला शिजवत राहायचं आहे. आपलं सारण आता थोडं थोडं शिजत आलेलं आहे. तर इथं मी इलायची टाकून घेत आहे. तर थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते आटून घ्यायचं आहे. पाणी आता सर्व आटून झालेलं आहे आणि सारण पण आपलं छान शिजून झालेलं आहे. इथं मी आता 2 वाट्या तांदळाचं पीठ घेत आहे. तर बघू शकता तुम्ही, 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला पाणी ठेवायचं आहे. तर मी इथं 2 वाट्याच पाणी घेणार आहे. 2 वाट्या तांदळाच्या पिठीसाठी मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेत आहे. खूप जास्त मीठ टाकायचं नाही. आणि यामध्ये थोडंसं मी तूप टाकून घेत आहे, म्हणजे आपल्या पिठाला छान चव येते. पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी पीठ टाकून घेतलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. इथं पिठाला इथं आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही. आणि इथं 10 मिनटं झाकण ठेवून घेतलेलं आहे मी. त्यानंतर आता 10 मिनटं झालेले आहे. तर आपल्याला हे पीठ आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. पीठ आपलं छान उकडून झालेलं आहे. तर पीठ आपण आता एका ताटात काढून घेतलेलं आहे. तर पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. पिठामध्ये अजिबात गिठ्या राहिलेल्या नाही पाहिजे, त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. मी पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेत आहे. बघू शकता तुम्ही, एकदम असा चिकटपणा आलेला आहे पिठाला आणि छान असं मऊसूत पीठ आपलं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. इथं तुम्हाला मी एक गोळा तोडून दाखवते. अजिबात याच्यामध्ये चीर जात नाही, म्हणजे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे. तर आता आपण इथं मोदक बनवून घेऊया. तर मोदक बनवण्यासाठी मी इथं साच्याचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला कळ्या पाडता येत असेल तर तुम्ही कळ्या पाडूनही मोदक बनवू शकता. पण ज्यांना कळ्या पाडता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे. या साच्याने खूप छान असे मोदक बनतात. तर बघू शकता तुम्ही. इथं तुम्हाला आणखी एक मोदक बनवून मी दाखवते. ते असं मी छोटासा गोळा घेतलेला आहे, त्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही. तर बघू शकता तुम्ही, अलगद असं त्यामध्ये एक बोट टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं सारण टाकून घ्यायचं आहे आणि असं बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असं मोदक आपला बनवून तयार झालेला आहे. तर सर्व मोदक मी असेच बनवून घेतलेले आहे. इथं मी 11 मोदक बनवून घेतलेले आहे आधी. इथं मी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे पाणी, त्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये आता मोदक ठेवत आहे. तर खूप छान मोदक बनवून तयार होतं या चाळणीमध्ये पण. इथं मी 6 ते 7 मिनटं मोदक उकडून घेतलेले आहे. तर आपले मोदक छान असे उकडून झालेले आहे. तर बघू शकता किती छान असा पांढरशुभ्र मोदक बनवून तयार झालेले आहे. मोदक कसे झाले तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत.